पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आज आपण त्या पवित्र भूमीवर आलो आहे, त्या पवित्र वेदी जवळ आलो आहे, जिथे फादर पवित्र मिसा अर्पण करीत असताना फादरांच्या हातातील भाकरीमध्ये फादरांना काहीतरी दिसले. ते बळी अर्पण केलेले फादर आहे, त्या फादरांचं नाव फादर थॉमस पतील म्हणून आहे. हालेलुया. फादरांना काहीतरी निराळा दिसले. परत बघितलं येशूचा चेहरा आहे. हालेलुया. फादरांनी थोड्या वेळाने ते जे साक्रिस्टन आहे त्यांना बोलवून घेऊन त्यांना दाखवलं. हालेलुया. त्यांनी पण सांगितलं येशूचा चेहराच आहे. हालेलुया. त्यानंतर मिसामध्ये भाग घेतलेले सगळ्या लोकांना हे दिसले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टी आजूबाजूच्या सर्व चर्चेसमध्ये कळाले. भयंकर मोठी गर्दी या ठिकाणी झाली आणि थोडक्यात बोललं तर बिशप हाऊसमध्ये हलवण्यात आलं. बिशप हाऊसमधून प्रतिक्रियांपर्यंत ही भाकर नेण्यात आला आणि तिथून ते परत घेऊन आले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. आज येशू स्वतः आशीर्वाद देत या साखरपंतामध्ये या ठिकाणी यावं. तिथे शेजारी एका गावामध्ये याचा आगला रविवारी कोणतरी एक माणूस आक्रमकाचा विरुद्ध बोलणारा इथे उभं राहून असे बोलले की कॅथोलिक लोक मटणचं काम करतात. त्यांनी सांगितलं की मटण आहे कॅथोलिक लोकांच्या विचारानुसार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. ख्रिस्त शरीराचा अपमान करत एक देवाचे काम करणारा माणूस आहे, तरी कॅथोलिक विरुद्ध बोलणारा एक माणूस असा प्रकारे ते बोलले. येशूने कदाचित त्यांना उत्तर दिले असेल किंवा ही जी भूमी आहे, हालेलुया, या बारिशला असं विशेष काही नव्हता. माणसं लक्ष द्यावं असं विशेष काहीच नव्हता. हालेलुया. परमेश्वराने त्या भूमीला पवित्र केले, विशेष केले. परमेश्वराने दिलेले एक मार्गदर्शन असे आहे, तुम्ही कधीही माणसाच्या दृष्टीने बघू नका. हालेलुया. हालेलुया. दावीद राजाला किंवा दावीद राजाला निवडायचं जेव्हा वेळ आला तेव्हा शमूएलला देवाने दिलेले मार्गदर्शन आहे, जगातील विचारानुसार राजा निवडू नकोस. बाहेरून कसं दिसत आहे तसं नको निवडू. हालेलुया. तुम्ही देवाच्या विचारानुसार निवडा. आई बाबांनी जेवढ्या मुलांना आणून समोर उभा केला त्यातील एकही बाल, एकही मुलगा देवापासून नव्हता. हालेलुया. आई बाबांनी विसरलं तरी एका देवाने त्याच्या आठवण केली. हालेलुया. देव स्वतः त्याला विचारताय, आणखी एक आहे का, आणखी एक मुलगा आहे का? हालेलुया. तेव्हा त्याने सांगितलं आहे, तो वेंडर चालायला गेलेला आहे. थोडक्यात बोललं तर तो काय कामाचा नाही. आमच्या दृष्टीने कामाचा म्हणजे हे लोक आहे. हालेलुया. माझा प्रिय बंधू, आज आपण विशेष प्रकारे देवाला धन्यवाद देऊया. देव प्रत्येकाला पाहत आहे. माणसाच्या दृष्टीने जे कमजोर आहे, माणसाने त्यांना बाजूला केलेला आहे, त्यांच्याकडे देखील
देवाचे नजर आहे, देव त्यांच्यावर प्रेम करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. आता आपण सर्व लोक विश्वासाने उभे राहूया, भक्तिभावाने उभे राहूया, हात जोडूया. हालेलुया. आणि आपण या परम पवित्र संस्कारातील येशूकडे बघून एक विशेष आशीर्वाद मागूया. मी पिंकी पाटील, राहणार गोराय. मी आणि माझे मिस्टर 2021 मध्ये कोविड झालं होतं आम्हाला. आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि ते 11 दिवसानंतर ते वारले. मग मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. तिकडे मी 3.5 महिने होती. 2-2.5 महिने व्हेंटिलेटरवर होती मी. 2% चान्सेस होते खाली माझे आणि मी ऑलमोस्ट डेड झाली होती. पण प्रार्थनेनी आणि आमला आश्रमची एक सिस्टर आली होती हॉस्पिटलमध्ये कोणत्या पेशंटला प्रेयर करायला. तर माझे पेरेंट्सने त्यांना रिक्वेस्ट केला, ते येऊन मला प्रेयर केलं आणि माझं रिकव्हरी चालू झाली तिकडून आणि मी सर्वाइव्ह झाली. तर प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या या ट्रिपमध्ये निघालेल्या 2 साक्ष आहेत. पहिली साक्ष म्हणजे माझ्या घरूनच सुरुवात झालेली आहे. कारण या केरळमध्ये जी अमलाश्रमद्वारे व ब्रदर रिचर्ड मचारो यांच्याद्वारे जी ट्रिप निघालेली आहे त्या ट्रिपमध्ये आम्ही आता आहोत. जे व्हिडिओ पाहणारे आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की या ट्रिपमध्ये येण्याचा माझा बिलकुल विचार नव्हता. कारण मी 16 तारखेला झारखंड येथे माझ्या बुटीमध्ये काम करण्यासाठी माणसं शोधण्यासाठी जाणार होतो. आणि जे माझ्या बुटीमध्ये काम करणारे बंधू आहेत ते 27 डिसेंबरला घरी गेलेले आणि मी त्यांना रोज दिवसाला 10-15 फोन करत होतो, पण एकही फोन ते उचलायला तयार नाही आणि मी त्या टेन्शनमध्ये होतो. मग मी असा फादरांनी दुसऱ्या दिवशी पण फोन केला. तर मी असा विचार केला आणि माझी मिसेस पण बोलली की तू जा, कारण फादर फोन करत आहेत तर काहीतरी चांगलंच होणार म्हणून. तर मी रिचर्ड मचारो ब्रदरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही असे 2 व्यक्ती येणार आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एवढासा फोन मी रात्री ब्रदरांना केला आणि सकाळी 10:30 ते 11 वाजता जे माझ्या बुटीमध्ये काम करणारे बंधू आहेत त्यांचे मला फोन यायला सुरुवात झाली. याबद्दल मी फादर बहिणी व आश्रमचे मनापासून आभार मानतो व देवाचे आभार मानतो की त्याने या ट्रिपमध्ये मला आणून सहभागी केल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. दुसरी साक्ष अशी आहे की या बसमध्येच प्रवास करीत असताना रोजरी प्रार्थना करताना फादरांनी संदेश दिला की माझ्या डाव्या पायाचं जे दुखणं आहे ते बरं होत आहे. खरं तर मी प्रार्थना माझ्या मिसेसच्या गुडघ्याच्या आजारासाठी करत होतो की तिला देवाने आरोग्य द्यावं म्हणून. तर जेव्हा जेव्हा ते गुडघ्याच्या आजाराविषयी संदेश देत तो मी संदेश माझ्या बायकोसाठी स्वीकारत होतो आणि मला माहित नाही की माझा पाय कदाचित पुढे दुखणार होता, तो प्रभूने त्याच्या अगोदरच बरा केलेला आहे. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. फादर बहिणीचे व अमलाश्रमच्या सर्व सिस्टरांचे आभार मानतो. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. गंभीर त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. पोटाच्या वरच्या भागातील त्रास असलेल्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे. पोटाच्या वरच्या भागामध्ये जे भयानक दुखणे येत आहे ते दुखणे दूर करून देत आहे. गॅस पकडल्यामुळे असलेले त्रास दूर करून देत आहे. येशू एका व्यक्तीला एक नवीन उत्पत्ती बनण्याचं दान देत आहे. शेती वाढीवरती प्रभूचा एक विशेष आशीर्वाद करून देत आहे. त्यांचा हात वर जात नाही अशा एका व्यक्तीला प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. मणक्याच्या हाडामध्ये गॅप पडलेला आहे अशा कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. एक ब्रेन ट्यूमरचा त्रास असलेल्या व्यक्तीला
प्रभू आता स्पर्श करत आहे. आपण आपल्या प्रत्येकाचा हेतू या प्रतिसामध्ये प्रभू जवळ आपण त्यानंतर प्रार्थना करूया. प्रभू येशू आपण संपूर्ण महाराष्ट्र मिशन साठी प्रार्थना करतो.